सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांच्या मार्फत इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो आता निघाला आणि तो मोर्चा निघाल्यानंतर तो जो रूट ठरवण्यात आलेला होता त्याच रूट प्रमाणे आला। याच्यामध्ये मनसे आणि ठाकरे शिवसेनेचे ठाकरे हे देखील सहभागी झाले होते, सगळे नेते सहभागी झाले होते आणि आता आपण पाहतोय पोलिसांनी अखेर या मोर्चाला ऑफिशियली नाही तर अनऑफिशियली का होईना पण इथे परवानगी दिली आणि त्या परवानगी दिल्याच्या नंतर इथे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते ठरलेल्या रूट प्रमाणे पुढे आले आणि आता देखील इथे आंदोलन सुरू आहे। मराठी बोला याचं आंदोलन सुरू आहे। आपण आताही बोलताय मराठीचं आंदोलन आहे आणि या मराठीच्या आंदोलनासाठी इथे सकाळपासून धरपकड करण्यात आली होती। हे अनेक कार्यकर्ते अनेक महिला देखील आहेत त्यांना अटक करण्यात आली, ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र अखेर त्यांना सोडण्यात आलं आणि त्यांचा मोर्चा झाल्याच्या नंतर आता इथे आनंद व्यक्त केला जातो आहे। हा आनंद जो आहे तो काही वेळापूर्वीच व्यक्त केला गेला असता जर पोलिसांनी आधीच परवानगी दिली असती, मात्र इथे धरपकड केली आणि नाहक इथे त्रास दिला गेला असं या कार्यकर्त्यांचं मत आहे, असं या मराठी लोकांचं मत आहे। तुम्ही सकाळपासून होतात मोर्चामध्ये, पोलिसांनी सकाळी अडवलं नसतं तर आता हे चित्र असतं का?